नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 5 आम्ल, आम्लारी व क्षार हा धडा अभ्यासत आहोत। यामध्ये आज आपण विद्युत अपघटन इलेक्ट्रोलायसिस याविषयी माहिती घेणार आहोत। यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं प्रयोग करायला लावलेला आहे, कृती करायला लावलेली आहे। या कृतीमध्ये आपल्याला काय सांगितले बघा की 1 ग्रॅम कॉपर सल्फेटचे म्हणजे कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 चे 50 मिली पाण्यातील द्रावण एका 100 मिली धारकतेच्या चंचुपात्रात घ्या। म्हणजे काय करायचं, एक चंचुपात्र 100 मिली ज्याची कॅपॅसिटी आहे, एक 100 मिलीचं चंचुपात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 50 मिली पाणी घ्यायचं आणि वरून काय करायचं 1 ग्रॅम कॉपर सल्फेट टाकायचं आणि त्याचं काय करायचं ढवळून द्रावण तयार करायचं। त्यानंतर तांब्याची एक जाड पट्टी धनाग्र म्हणून घ्या व कार्बनची एक कांडी ऋणाग्र म्हणून घ्या। यामध्ये बघा तांब्याची पट्टी ही धनाग्र म्हणून घेतलेली आहे, बुडवलेली दिसते आपल्याला, आणि ही कशाची आहे, ही आपल्याला कार्बनची जी कांडी आहे ही कार्बनची कांडी ही ऋणाग्र म्हणून घेतलेली आहे। आकृतीप्रमाणे रचना करून परिपथातून काही वेळ वीज प्रवाह जाऊ द्या। काही बदल घडलेला दिसतो का? तर आपल्याला अशा प्रकारे हे काय करायचे, या तांब्याच्या कांडी कार्बनची कांडी बुडवलेली दाखवायचे, याला तारा जोडायचे। तर या कार्बनच्या कांडीला आपण अशा प्रकारे इथं बॅटरी आहे, बॅटरी नंतर या प्रकारे आपल्याला इथं हा ॲमीटर दाखवलेला आहे, जी विद्युतधारा जाते का नाही हे दाखवण्यासाठी। इथं प्लग कळ दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे ई म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन इथं दाखवलेलं आहे। इलेक्ट्रॉनचं वहन बघा अशा दिशेने पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडे दाखवलेलं आहे। आणि या द्रावणामध्ये आपल्याला बघा कॉपर सल्फेट हे पाण्याचे द्रावण झाल्यामुळं इथं आपल्याला आयन तयार झालेले दिसतात, कॉपरचे आयन आणि SO4 चे आयन हे अशा प्रकारे आपल्याला दिसतात। मग बघा आपल्याला विचारलंय की आता हे काय करायचे, बॅटरी चालू केल्यानंतर म्हणजे ह्या प्लग कळ चालू केल्यानंतर काय झालं, विद्युतधारा वाहते आणि ही विद्युतधारा तसाच वाहून द्यायचा आणि थोड्या वेळानंतर काय करायचं, निरीक्षण करायचं काय बदल तुम्हाला यामध्ये दिसला। तर याच्यातून विद्युतधारा वाहते हे नक्की, पण काय बदल दिसला तर बघा वरील कृतीत थोडा वेळ वीज वाहू दिल्यावर ऋणाग्राच्या द्रावणात बुडालेल्या भागावर तांब्याचे पूट चढलेली दिसते। हे ऋणाग्र जे आहे, या ऋणाग्राच्या जे बुडलेला जो भाग आहे या भागावरती आपल्याला काय दिसते, तांब्याची पूट म्हणजे तांबट असा एक थर इथं चढलेला ह्याच्यावरती या कार्बनच्या कांडीवरती दिसतो। तर ते कशामुळे झालं असावं, तर ते आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे की परिपथातून विजेचा प्रवाह जेव्हा सुरू झाला त्यावेळी काय झालं, द्रावणातील कॉपर म्हणजे 2+ हे धन आयन हे ऋणाग्राकडे आकर्षित झाले। आता हे कॉपरचे 2+ हे धन आयन आहेत, हे धन आयन काय झालं, या कार्बनची जी कांडी आहे ही काय आहे की याच्यावरती ऋण चार्ज आहे, त्याच्यामुळे हे कॉपरचे जे धन आयन आहेत या ऋणाग्राकडे काय झालं, हे कार्बनच्या आकर्षित झाले आणि ऋणाग्राकडून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन जे आहेत आणि हे जे कुठला ऋणाग्राकडून जे बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन आहे, हे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन काय झाले की या कॉपर आयनांशी त्यांचा संयोग झाला, यांचा काय झाला, कॉपर आयनांशी संयोग झाला। इलेक्ट्रॉन जे बाहेर पडलेले आहे ऋणाग्राकडून त्यांचा कॉपरच्या आयनांशी संयोग झाला आणि कॉपरचे धातूंचे अणू तयार होऊन त्यांचा थर ऋणाग्रावर झालेला दिसतो। आणि जे इलेक्ट्रॉन बाहेर पडले त्यांचा इलेक्ट्रॉन बाहेर पडलेल्यांचा संयोग कॉपरच्या आयनांशी झाला आणि Cu हे धातूंचे छोटे छोटे कण असतील हे आपल्याला या ठिकाणी जमा झालेले आम्हाला दिसू लागलेले आहेत। यानंतर द्रावणातील कॉपर 2+ आयन या प्रकारे वापरले जाऊनही द्रावणाचा रंग होता तसाच राहिला। बघा की द्रावणातील कॉपरचे जे आयन आहे हे आयन अशा प्रकारे जरी गेले तरी द्रावणाचा रंग मात्र इथं बदललेला दिसत नाही, निळा आहे तो निळाच राहिला, कारण वीज प्रवाह चालू असताना धनाग्रातील तांब्याच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढून ते विजेच्या तारेतून पाठवले गेले। कारण काय झालं, जेव्हा वीज प्रवाह चालू होता तेव्हा धनाग्र जे होतं या धनाग्रातले काय झाले की तांब्याच्या अणूपासून जे इलेक्ट्रॉन आहेत ते काढून ते काय केले, विजेच्या तारेतून पाठवले गेले। हे काय तांब्याच्या तारेतून इलेक्ट्रॉन काय झालेले काढून ते विजेच्या तारेतून काय केलं, पाठवले गेले। त्यामुळे तयार झालेले कॉपर 2+ आयन
द्रावणात उतरले आणि त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन आहेत कॉपर 2 आयनचे इलेक्ट्रॉन हे द्रावणात उतरले। अशा प्रकारे वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्रव्याचे अपघटन होते आणि अशा प्रकारे काय झालं, जे वाहणारा जो वीज प्रवाह आहे या वीज प्रवाहाचे काय झाले, अपघटन झाले। त्यालाच आपण विद्युत अपघटन असं म्हटलेलं आहे। आता विद्युत अपघटनामध्ये दोन क्रिया असतात, ते म्हणजे ऋणाग्र अभिक्रिया आणि धनाग्र अभिक्रिया। आता या विद्युत अपघटनाच्या दोन क्रिया सांगितल्या आहेत, धनाग्र आणि ऋणाग्र अभिक्रिया। तर वरील कृतीमध्ये घडलेल्या विद्युत अपघटनाच्या दोन भागात पुढील प्रमाणे आपल्याला ह्या अभिक्रिया दाखवलेल्या आहेत। आता ऋणाग्र अभिक्रिया कशी होते, तर कॉपर 2 प्लस ॲक्वेसियस जे जलीय द्रावण आहे ते काय करतात, +2 इलेक्ट्रॉन काय करतात, यांच्याशी संयोग पावतो आणि काय आपल्याला कॉपरचे अणू म्हणजे कण तयार झालेले आपल्याला तिथं दिसतात, सॉलिड। हे कुठं घडतं, या ऋणाग्राकडे घडतं। आणि धनाग्राकडे काय घडतं, हे कॉपर आहे म्हणजे हे कॉपरचा जो रॉड आहे त्या कांडीकडे काय होतात, कांडीचे अभिक्रिया कशी होते की कॉपरचे 2 प्लस ॲक्वेसियस हे धनायन तयार होतात, प्लस काय होतात इलेक्ट्रॉन याच्यातले काय होतात निघून जातात, इलेक्ट्रॉन काय होतात +2 इलेक्ट्रॉन इथं तयार होतात। अशा प्रकारे धनाग्र आणि ऋणाग्राची अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे। हे नेहमी लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे की विद्युत अपघटन होण्यासाठी द्रावणात मोठ्या प्रमाणात विचरण झालेले आयन असणे आवश्यक असते। म्हणून ज्या पदार्थाचे द्रावणात द्रवरूप अवस्थेत मोठ्या प्रमाणात विचरण होते त्याला विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात। म्हणजे आपण अशी व्याख्या करू शकतो, ज्या पदार्थाचे द्रावणात किंवा द्रवरूपात मोठ्या प्रमाणात काय होतात विचरण होते, बघा ज्या पदार्थाचे द्रावणात किंवा द्रव अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर विचरण होते त्याला विद्युत अपघटनी पदार्थ म्हणजे इलेक्ट्रोलाइट असे म्हणतात। क्षार, तीव्र आम्ले, तीव्र आम्लारी हे विद्युत अपघटनी पदार्थ आहेत। हे जे तिन्ही आहेत ते काय आहेत, विद्युत अपघटनी पदार्थ आहेत। त्यांच्या द्रावणांना उच्च विद्युत सुवाहकता असते, म्हणजे विद्युत अपघटनी पदार्थ द्रवरूपात व द्रावण अवस्थेत विजेचे सुवाहक असतात। आता ते त्यांच्या द्रावणात उच्च विद्युत वाहकता असते। आता त्यांचे जे द्रावण आहे, कोणाचे द्रावण, जे क्षार आहे, तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यामध्ये काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे विद्युत सुवाहकता आहे त्याच्यामध्ये आणि उच्च प्रमाणात विद्युत सुवाहकता असल्यामुळं तिथं आपल्याला द्रवरूपात द्रावणात आपल्याला हे विजेचे सुवाहक असलेले आढळतात। यानंतर विद्युत अपघटन करण्यासाठी पात्रामध्ये विद्युत अपघटनी पदार्थ घेऊन त्यात विद्युत अग्रे बुडवल्यावर जी रचना तयार होते त्याला विद्युत अपघटनी घट असे म्हणतात। जे आपण रचना तयार केलेली आहे कशाची की विद्युत अपघटन करण्यासाठी ज्या पात्रामध्ये विद्युत अपघटनी जे पदार्थ घेतला, द्रवरूप असेल किंवा द्रावण असेल, त्यामध्ये विद्युत अग्रे बुडवली आणि ही जी रचना आहे त्याला विद्युत अपघटनी घट असे म्हटलेले आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जी विद्युत अग्रे धनाग्र ऋणाग्र बुडवलेले आहेत आणि जे द्रावण तयार केलेलं आहे बघा पात्रामध्ये, तर त्या या जी केलेली जी रचना आहे त्यालाच विद्युत अपघटनी घट असे म्हटलेले आहे। यानंतर आपण बघणार आहे की शुद्ध पाण्यात विद्युत अग्रे बुडवून खटका चालू केला तरी वीज प्रवाह वाहत नाही। शुद्ध पाणी म्हणजे कोणतं पाणी की जे बॅटरी जे असतात त्या बॅटरीमध्ये जे पाणी वापरलं जातं ते शुद्ध पाणी असतं। की शुद्ध पाण्यामध्ये जर आपण प्रवाह विद्युत अग्रे बुडवली आणि काय केला वीज प्रवाह चालू केला तरी काय होतं की या ठिकाणी आपल्याला विद्युत प्रवाह वाहत नाही हे समजतं। असं का होतं, कारण शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक असल्याचे आपल्याला कळतं। विद्युत प्रवाह वाहत नाही म्हणजे काय, ते विजेचे दुर्वाहक आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं। याचे कारण आपण आधी पाहिले आहे, याचे कारण आपण काय केलेलं आहे आधीच पाहिलं आहे। कारण पाण्याचे विचरण खूप कमी प्रमाणात होते। पाण्याचे विचरण काय होतं, खूप कमी प्रमाणात होतं विचरण, मात्र प्रमाण कसं असतं खूप कमी आहे। विचरण तयार होणाऱ्या H+ आयन आणि OH- आयनांची सहती प्रत्येकी 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर इतकी आहे। जे विचरण झालेलं आहे पाण्याचे, त्या पाण्यामध्ये जे हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्सी आयन जे तयार झालेले आहेत त्यांची सहती किती आहे, 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर एवढी आहे। मात्र त्यामुळे त्याचं काय होतं, इथं विद्युतधारा वाहत नाही,
मात्र त्याच पाण्यामध्ये जर आपण काय केलं, थोड्या प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्ल किंवा आम्लारी मिसळले तर काय होतं, त्याच्या विचरणाने पाण्याची विद्युत वाहकता वाढते व त्यामुळे पाण्याचे विद्युत अपघटन होते. मात्र त्याच पाण्यामध्ये जर आपण आम्ल, तीव्र आम्ल असेल, आम्लारी असेल किंवा क्षार जर मिसळले तर काय होतं, त्या पाण्यामध्ये विचरण होतं आणि त्याची विद्युत वाहकता वाढते आणि त्यामुळं आपण त्या पाण्याचे विद्युत अपघटन होते असं आपण इथं म्हणू शकतो. आता आपण पाण्याचे विद्युत अपघटन बघूया. इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर यासाठी बघा काय सांगितले, कृती आपल्याला इथे दिलेली आहे. या कृतीमध्ये आपल्याला सांगितले 500 मिली शुद्ध पाण्यात एक चंचू पात्र घ्यायचे, त्यामध्ये 500 ml म्हणजे अर्धा लिटर पाणी घ्यायचे मिली. त्याच्यानंतर 2 ग्रॅम मीठ त्याच्यामध्ये विरघळवायचं आहे. 2 ग्रॅम मीठ घ्यायचं, ते ढवळायचं आणि विरघळवायचं आहे. 500 मिली धारकतेच्या चंचू पात्रात यातील 250 मिली द्रावण घ्या आणि काय करायचं, जे 500 मिली आपण द्रावण घेतलेलं आहे त्यामध्ये 2 ग्रॅम मीठ विरघळलं आहे, त्यातलंच फक्त 250 मिली घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं किती, 500 मिली जेवढं चंचूपात्राची कॅपॅसिटी आहे त्यात ओतायचं. ते 250 मिली घेतल्यानंतर पॉवर सप्लायचा धन व ऋण टोकांना विजेच्या 2 तारा जोडा. आता काय करायचं इथं बघा, पॉवर सप्लाय जे आहे, बॅटरीचे जे धनाग्र आणि ऋणाग्र आहे ते काय करायचे, 2 विजेच्या तारा त्यांना जोडायच्या आहेत. तारांच्या दुसऱ्या टोकाकडील 2 सेमी भागावरील रोधक आवरण काढून टाका. ही जे आहे, ही जर वरचं काय करायचं, त्याचं आच्छादन कवर जे आहे, म्हणजे आपण बघा जेव्हा एखादी केबल जोडत असतो, जे म्हणजे वायर जोडत असतो, तेव्हा त्याचं वरचं आवरण काढतो त्याप्रमाणे 2 सेंटीमीटर त्याचं रोधक आवरण काढायचं आहे. ही दोन्ही विद्युत अग्रे झाली, ही 2 काय विद्युत अग्रे झाली, म्हणजे हे बॅटरीचे 2 काय झाले, जे वायर जोडलेले आहेत हे 2 काय झाले, विद्युत अग्रे तयार झाली. दोन्ही परीक्षा नळ्या तयार केलेल्या मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा. बघा, दोन्ही परीक्षा नळ्या हे काय करायचे, तयार केलेल्या मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा आणि या परीक्षा नळ्या आत हवा शिरू न देता विद्युत अग्रावर पालत्या ठेवा. 2 परीक्षा नळ्या घ्यायचे, त्या परीक्षा नळ्यामध्ये काय घ्यायचे, तर मिठाचे द्रावण घ्यायचे. काय घ्यायचे, मिठाचे विरल द्रावण त्यामध्ये काठोकाठ भरायचे आणि ते बरोबर असं पालतं करायचे जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही. बघा उलट्या इथं परीक्षा नळ्या ठेवलेल्या दिसतात, जेणेकरून यामध्ये हवा गेली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे काय करायचं, ते काठोकाठ भरा. या परीक्षा नळ्या आत हवा शिरू न देता विद्युत अग्रावरती पालत्या घाला. हे जे विद्युत अग्र आहे, केबल आहेत, या केबलवरती काय करायचे, धन आयन आणि ऋण आयन ह्यामध्ये पालत्या घालायचे आणि त्यानंतर काय करायचं, आता पॉवर सप्लाय 6 व्होल्ट दाबाखाली वीज प्रवाह सुरू करा. बॅटरी किती घ्यायचे, 6 व्होल्टची घ्यायची आणि त्या दाबाखाली विद्युत प्रवाह चालू करायचे. थोड्या वेळाने परीक्षा नळ्यांमध्ये काय दिसते याचे निरीक्षण करा. आपल्याला काय करायचं, हे निरीक्षण करायचं आहे या परीक्षा नळ्यांमध्ये काय दिसतं. तर यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की यामध्ये तुम्हाला परीक्षा नळ्यांमधील विद्युत अग्राजवळ वायूचे बुडबुडे तयार होताना दिसले का. तर परीक्षा नळ्यामधील विद्युत अग्राजवळ म्हणजे या ठिकाणी आपल्याला वायूचे बुडबुडे तयार होताना दिसले का, तर बुडबुडे तयार होताना आम्हाला दिसले. तर हे वायू पाण्यापेक्षा जड आहेत की हलके, तर साहजिकच आहे, हे वायू काय आहेत, पाण्यापेक्षा हलके आहेत म्हणून ते वरच्या दिशेने जात आहेत. तिसरा, दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेल्या वायूचे आकारमान समान आहे की वेगळे. तर दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेल्या वायूचे आकारमान समान नाहीये, तर ते काय आहेत, वेगळे आहेत. तर वेगळे हे वायूचे आकारमान आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आम्हाला असं म्हणता येईल की वरील कृतीमध्ये आम्हाला असं आढळलंय की ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूच्या दुप्पट आहे. म्हणजे या ऋणाग्रापाशी जे आकारमान तयार होतं, वायूचं जेवढं आकारमान आहे ते काय आहे, धनाग्रापेक्षा काय आहे, दुप्पट आहे. धनाग्रापाशी तयार होणाऱ्या वायूच्या दुप्पट आहे, म्हणजे हे जास्त आहे आणि हे याच्यापेक्षा निमपट आहे असं सांगितलेलं आहे. वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले की ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तयार होतो व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. म्हणजे वैज्ञानिकांनी हे दाखवून दिलं की या ऋणाग्रापाशी काय होतो, हायड्रोजन वायू तयार होते आणि धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो.
यावरून असे स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्यांच्यातील घटक मूलद्रव्ये मुक्त होतात. म्हणजे पाण्याचं जे विद्युत अपघटन झाल्यानंतर त्याच्यातले जे घटक मूलद्रव्ये आहेत ते मुक्त होतात आणि संबंधित विद्युत अभिक्रिया पुढील प्रमाणे आहेत. आणि कशा प्रकारे ते मुक्त होतात याविषयी जी अभिक्रिया आहेत ते आपल्याला या ठिकाणी पुढे दिलेल्या आहेत. बघा, ऋणाग्राची अभिक्रिया दिली 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन इथं म्हणजेच काय होतो, हायड्रोजन गॅस इथं तयार होतो प्लस 2OH म्हणजे हायड्रॉक्साईड 2 आयन तयार झालेले आम्हाला इथं दिसत आहेत. धनाग्रापाशी 2H2O इज इक्वल टू ऑक्सिजन गॅस तयार होतो इथं प्लस 4 इथं हायड्रोजन ॲक्वेसेस जलीय द्रावण आणि 4 इलेक्ट्रॉन इथं आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे ही अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येते. असेच आपल्याला सांगितलेलं आहे की दोन्ही परीक्षणामध्ये द्रावणाचे लिटमस कागदाने निरीक्षण करा, काय दिसेल. या परीक्षणामध्ये लिटमस पेपरच्या सहाय्याने परत आपल्याला चेक करायला लावलेलं आहे. विद्युत अपघटनी पदार्थ म्हणून विरल H2SO4 तसेच विरल NaOH वापरून वरील कृती तयार करा. म्हणजे आपण जसं आता इथं मीठ टाकलेलं आहे सोडियम क्लोराईड, तसं H2SO4 आणि NaOH वापरल्यानंतर काय होतं हे आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. शोध घ्या म्हटलेलं आहे की विद्युत अपघटनी पदार्थाचे विविध उपयोग कोणते. आता विद्युत अपघटनी जो पदार्थ आहे त्याचा उपयोग कुठं होतो आपल्याला, तर विद्युत अपघटन करण्यासाठी उपयोग होतो. शिवाय विद्युत विलेपन करण्यासाठी सुद्धा अपघटनी पदार्थाचा उपयोग होतो. हे काय होतं, विद्युत अपघटन तयार करण्यासाठी या पदार्थांचा उपयोग होतो किंवा विद्युत विलेपन तयार करण्यासाठी या पदार्थांचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला आम्ल, आम्लारी व क्षार हा धडा इथं संपलेला आहे. ह्या धड्याचं वाचन करा तुम्ही 2 ते 3 वेळा, स्वाध्याय पूर्ण करा, स्वाध्यायाचं वाचन करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन येणार आहोत. आता आपण या ठिकाणी इथं थांबूया. धन्यवाद.